महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिराचं जीर्णोद्धाराचं जे काम आहे ते मंदिर प्रशासन आणि शासनाच्या वतीने आता हाती घेण्यात आलेलं आहे। जर आपण पाहिलं तर मी आता तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये आहे आणि या काम हाती घेतल्यानंतर जर आपण पाहिलं तर तुळजाभवानी मंदिराचा मुख्य जे गर्भगृह आहे आणि गाभारा आहे यामध्ये काही शिळांना तडे गेल्याचा जो प्रकार आहे तो प्रकार समोर आलेला होता आणि त्यानंतर प्रशासन आहे ते अलर्ट झालेलं होतं। पुरातत्व खाता असेल त्याचबरोबर जिल्हा प्रशासन असेल यांच्या वतीनं या गर्भगृह आणि गाभाऱ्याचं जे संवर्धन करायचे आणि त्या अनुषंगाने जे आहे ती योग्य अशी पावलं उचलण्यास सुरुवात झालेली आहे। मात्र ही जी गाभारा आहे तो छोटा असावा की मोठा असावा यासह विविध कारणामुळे जे आहे ते येथील पुजारी जे आहेत त्यांच्यामध्येच मतभेद असल्याचा जो प्रकार आहे तो देखील समोर आलेला होता। नेमकं काय त्यांची मागणी आपण जाणून घेणार आहोत। मला सांगा, मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे, गर्भगृह आणि गाभाऱ्याचं काय नेमकं स्टेटस आहे आणि कसं गाभारा अपेक्षित? महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मुख्य गर्भगाभाऱ्याचा हा प्रश्न आहे। या ठिकाणी देवीच्या मुख्य गाभाऱ्यातील 4 शिळा चिरलेल्या अवस्थेत सापडल्यामुळं आत्ता तुळजाभवानीची जी मूर्ती आहे असुरक्षित आहे। या ठिकाणी मंदिराला कुठलाही धोका होण्याची शक्यता आहे। या ठिकाणी या भागामध्ये अनेक भूकंपाचे धक्के बसतात आणि सातत्यानं गूढ आवाज होतोय। या कारणामुळं मंदिराचं शिखराचं आणि देवीचा गर्भगाभारा हा मोठा झाला पाहिजे अशी मागणी आम्ही आता प्राधान्याने घेतलेली आहे। या ठिकाणी गर्भगाभाऱ्याचं पुरातन खात्याच्या माध्यमातून कामाला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी पुरातन खात्यानं याचा सारासार विचार करून हा गाभारा मोठा झाला पाहिजे ही आमची मागणी सातत्यानं आहे। या ठिकाणी राज्य सरकार व पुरातन खातं व मंदिर प्रशासन यांनी तात्काळ निर्णय घेणं आवश्यक आहे। नसेल तर आम्हाला या ठिकाणी आंदोलन उभा करावं लागेल आणि देवीचा गर्भगाभारा मोठा झाला पाहिजे ही प्राधान्यानं आमची मागणी आहे। गाभारा मोठा करण्याची मागणी होती। तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटला होता, काय मागणी केली होती, निवेदन देखील दिलं? आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आपल्या तुळजापूर शहरातील सर्व पुजारी, व्यापारी, माता भगिनी यांच्याद्वारे 5240 सह्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं होतं। त्या निवेदनामध्ये आम्ही अशी मागणी केली होती की सर्वप्रथम जे दगड चिरलेले आहेत त्या संदर्भात स्ट्रक्चर ऑडिट होणं अत्यंत गरजेचं आहे। स्ट्रक्चर ऑडिट आणि जे भूगर्भातून जे गूढ आवाज येतात, हादरे बसतात, त्या संदर्भात देखील या मंदिर परिसरातील भूगर्भ चाचणी आणि भूगर्भ ऑडिट होणं अत्यंत गरजेचं आहे अशी आम्ही त्यांना मागणी केली होती आणि आमच्या मागणीचा त्यांनी विचार करून तात्काळ त्यांनी स्ट्रक्चर ऑडिटचं काम चालू केलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाचा म्हणजे आमचा विषय असा होता की हा जो गाभारा आहे देवीचा गाभारा, मूळ गाभारा छोटा आहे आणि आता गाभारा मोठा होणं गरजेचं आहे। कारण की दररोज लाखोच्या संख्येनं भाविक या ठिकाणी येत आहेत, परंतु भाविकाचं दर्शन समाधानकारक होत नाही। भाविकांना रांग जास्त असल्यामुळं सिक्युरिटी गार्ड सुद्धा भाविकांना फास्ट काढतात बाहेर, त्यामुळे भाविकाचं समाधान होत नाही। भाविक नाराज होऊन जातो, भाविक शिव्या देत जातो। त्या गोष्टी थांबण्यासाठी हा गाभारा मोठा झाला पाहिजे, जास्तीत जास्त भाविकांना समाधानकारक दर्शन झालं पाहिजे। पुरातत्व ही जे आता सध्याचा गाभारा आहे तो ऐतिहासिक आहे, जुना गाभारा आहे, आज त्याच्यामुळे त्याला विरोध देखील होतो। हो ठीक आहे ना, पुरातत्व खातं किंवा अनेक बाकीची जी मंडळी आहेत त्यांची मागणी की हे जुनं बांधकाम आहे, पुरातन आहे, ते राहिलं पाहिजे। ठीक आहे, आम्हाला सुद्धा मान्य आहे, परंतु आता सध्याचा आपण जर विचार केला, हजारो वर्षापूर्वी हा गाभाऱ्याची निर्मिती झालेली आहे। हजारो वर्षापूर्वी त्यांनी एक विचार केला असेल की 500-1000 वर्षाचा विचार केला असेल त्यावेळेच्या बांधकाम करणाऱ्यांनी भाविकाच्या संख्येनुसार, परंतु आता हजारो वर्ष उलटून गेले, त्याला इतिहास नाही। 1000 झाले का 2000 झाले, 5000 झाले, याची कसलीही नोंद आपल्याकडे नाही किंवा मंदिर संस्थांकडे नाही। तर आता भाविकाची संख्या वाढत चाललेली असल्यामुळं देवीचा गाभारा मोठा झालाच पाहिजे। काय तुमची काय मागणी असणार आहे? तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटला होता, ह्याच्या स्ट्रक्चरच्या संदर्भात काय त्यांना फोटो दिले होते, काय नेमकं मागणी? आम्ही जिल्हाधिकाऱ्याला इथले जुने फोटो काही दाखवलेत, तो मंदिरामध्ये वारंवार बदल झालेला आहे। पुरातत्व काय करतो की हे जुनं आहे, पण ॲक्च्युली आमच्याकडे फोटो आहेत तिथे बदल झालेला आहे। मग कुठेतरी मान्य पुरातत्व केलं पाहिजे, आडवून भूमिका त्यांनी सोडली पाहिजे। जिल्हाधिकारी आमदार विश्वस्त राणादार पाटील हे काय सांगतात, हे बाबा भक्ताच्या हिशोबाने काय गोष्टी मोठ्या करावं लागेल, एक्झिट बाहेर पडायला मार्ग करावा लागेल, समोरचा जो दरवाजा आहे मेन दरवाजा गाभाऱ्याचा तो मोठा केला पाहिजे। ह्या गोष्टी कुठेतरी आमदार साहेब किंवा कलेक्टर साहेब त्याला सांगत आहेत,
पण त्यांची ऐकण्याची भूमिका कुठं दिसत नाही. आम्ही आंदोलन केलेलं आहे. ह्याच्यापुढे आम्ही नाही ऐकलं तर परत होतो. आम्ही ह्यापेक्षा मोठं आंदोलन संभाजीनगर ते करणार आहोत. मंत्रिमंडळाची आज बैठकीमध्ये देखील हा विषय ठेवण्यात आलेला काय प्रामुख्याने मागणी असेल? प्रामुख्याने आमची एकच मागणी आहे की देवीचा गाभारा हा मोठं होणं गरजेचं आहे आणि समोर नाही झालं तर समोर दरवाजा तर मोठं करणं तात्काळ गरजेचं आहे. आणि जे आपण मिटिंगमध्ये ठरलेले एक्झॅक्ट जे बाहेर पडायचे मार्ग आहेत ते करणं गरजेचं आहे. आज लाखोच्या संख्येने वाढत आहे. आता जर नाही केलं तर भविष्यात पुढे अडचण वाढेल अजून. तर आता वेळ आहे मोठ्या काही गोष्टी करायच्या ज्या आपण ठरल्याप्रमाणे ते काम करावं हे आमची ह्या माध्यमी विनंती आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर अगदी पुरातत्व विभाग असेल, मंदिर प्रशासन असेल यांनी गाभारा जो आहे तो मोठा करावा अशी मागणी जी आहे ती आता पुजारी मंडळाच्या वतीनं देखील आता करण्यात येते. बालाजी सुरवचे, साम टीव्ही, तुळजापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.